आता रूम पाहून घ्या. रूम एक नंबर कडक आहे बघा. आता अमू बघा, अमू बसेल आता. 1 2 आयशा. आणि नॉट स्पॉन्सर्ड, मला कोणी स्पॉन्सर्ड करत नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण सांगतो. बुफे लागतं. बुफे 315 रुपये पर प्लेट. ही नेक्स्ट भाजी आहे आलू मटर. इकडे दुपारी बफे लागत नाही. इकडे दुपारी तुम्ही आला काटे मागू शकतात आणि यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल. पोळा आहे, ब्रेड आहे, मस्का आहे, जॅम आहे. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल का मनापासून स्वागत आहे. अगदी मनापासून. चेहऱ्यावरून वाटत असेल की आपण खूप दमलेलो आहेत, कारण आपण जस्ट राईड करून होशूर टू रामेश्वरम राईड आपण जस्ट केली. हॉटेल स्टेमध्ये आलेलो आहोत आणि आपण जस्ट रिलॅक्स होतोय. लास्ट ब्लॉग मी नसेल पण नक्कीच पाहतो होता आपला राईड फ्रॉम होशूर टू रामेश्वर. एपिक राईड होती, खूप मोठी राईड होती. ऑलमोस्ट 550 किलोमीटर होतं. मला खूप भीती वाटत होती कसं आपण राईड करू, कारण ॲक्च्युली 10 तास दाखवतो ऑन GPS आणि आपण सकाळी 7 वाजता निघालो. ते 6:30 वाजता आपण रामेश्वरम पोहोचलो आहोत. संध्याकाळचे 7 वाजलेत. आपण चेक इन वगैरे केलेलं आहे. आपल्या रूमवर आलेलो आहोत. तर ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे की रामेश्वरममध्ये तुम्ही कुठे स्टे कराल. हा खूपच छान स्टे आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स, विथ ग्रुप्स नक्कीच तुम्हाला आवडेल आणि रिजनेबल रेटमध्ये आहे आणि एक नंबर रूम आहे. मला तर बघूनच खूप भारी वाटलं. आता तुम्ही पुढे पहा तो रूम कसा येतो आणि बाकी डिटेल तुम्हाला पुढे सांगेनच मी. आणि हो, माझे 3 राईडचे व्हिडिओ आलेले आहेत. नक्की तुम्ही चेकआउट करा आपल्या चॅनल. चला मग तुम्हाला देतो आपला रूम टूर. तर म्हणजे तुम्हाला दाखवतो आपला रूम. इकडून आपण आतमध्ये आलो. बाहेरचं कॉरिडॉर वगैरे आपण जेव्हा जाऊन आपण डिनर कराल तो दाखवीनच. आता रूम पाहून घ्या. रूम एक नंबर कडक आहे बघा. कडक म्हणजे कडक रूम आहे बघा ना. सही कडक रूम आहे. पहिले तुम्ही दाखवतो वॉशरूम. हे बघा वॉशरूम बघा. मस्त वॉशरूम आहे. नॉट बॅड. क्लीन आहे. आणि इकडे आमू कसं वाटलं? 1500 किलोमीटर आपण केले 3 दिवसांमध्ये. आज हां फक्त 550 कसं होईल? खूप होईल वाटत होतं पण मस्त केलं आपण. फक्त उन्हाळ्यात त्रास दिला, बाकी एक नंबर होता. तो व्लॉग रायडिंग व्लॉग तुम्ही याच्या अगोदर मी टाकलेला, नक्की जाऊन चेकआउट करा. हा फक्त आपला रूमबद्दल आहे, हॉटेलबद्दल आहे. येस. चला तर हे बघा, इकडे असा TV पण आहे भला मोठा आणि आरसा पण आहे रेडी व्हायला. खाली आपल्याला जागा ठेवली लगेज वगैरे ठेवायला. इकडे पण एक ड्रॉवर आहे. हे बघा ड्रॉवर वगैरे पण आहे. सोफा दिला मस्त. हा बघा छानची पेंटिंग आहे. हा इकडे पडदा आहे इकडे आणि पडदा असं ओपन केला की कुठं ओपन होतं रे पडदा. हा बघा, हा बघा असा व्ह्यू आहे. आता ऑफकोर्स काळोख आहेत, मग दाखवता येणार नाही. सकाळी दाखवून तुम्हाला मी. आपली बाईक आपण तिकडे पार्क केली. तुम्हाला मी याच्या उतरून तेव्हा दाखवून तुम्हाला मी. आणि तुम्हाला बेड दाखवतो. बेड बघा कडक बेड आहे. आता अमू बघा, अमू बसेल आता. 1 2 आय शाबाश. मस्त बेड आहे विथ 3 उषा आणि टॉवेल्स दिलेले आहेत. साबण आणि वगैरे असणारच आहे. तिकडे लाइटिंग आहे, AC फुल आहे, पंखा आहे. अजून काय पाहिजे लाईफमध्ये यार. आणि ऑफकोर्स एक वॉर्डरोब पण आहे, डस्टबिन आहे आणि इकडे वॉर्डरोब आहे बघा. वॉशरूम मस्त आहे. आणि तिकडे हा रे वॉशरूममध्ये मी दाखवलंच नाही बघ. हे बघा साबण आहे आणि हे शॅम्पू वगैरे पण. ते बघा सही आहे, नॉट बॅड. आणि थँक्स टू चिन्मय, आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर आहेत. ते आपले आता मित्रच झाले एक प्रकारचे. त्यांनीच मला सजेस्ट केलं. आणि मंदिर इकडून आय थिंक तो 5 ते 10 मिनिटं आहे बाईकनी. आपण उद्या सकाळी विचार करतो आपण जो जाऊ ना दर्शनाला, तर आपण रिक्षा घेऊन जाऊ, बाईक घेऊन जाणार नाही त्यासाठी. बघू. पण रूम एक नंबर आहे यार. एक म्हणजे एकच नंबर. थँक्यू चिन्मय भाऊ, थँक्यू सो मच. आज खरं रिलॅक्स आणि आरामाची गरज होती. हा म्हणजे असं रूमच पाहिजे होता, कारण आपण इकडे 2 दिवस राहणार आहे. तर असाच रूम पाहिजे होता. मस्तपैकी AC वाला, मस्त गादीवाला, TV वाला, रिलॅक्ससाठी. आणि अजून गोष्ट मंडळी, ह्या रूमचा रेट आहे, आपण जो बुक केलं 2023 का म्हणतोय. ह्या रूमचा रेट आहे 2300 विथ टॅक्सेस इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट असं आहे. आता बाकीचं हॉटेल आणि रिसेप्शन रूम म्हणा किंवा कॉरिडॉर म्हणा, रेस्टॉरंट म्हणा, हे सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. आपण पहिला फ्रेश होऊ का. जस्ट आलोय आपण राईड करून ना फ्रॉम होशूर टू रामेश्वरम. फ्रेश वगैरे होऊ आणि जेव्हा जाऊ तेव्हा सर्व बाकीच्या गोष्टी दाखवेन तुम्हाला मी. बाकी एक नंबर, ऑल सेट. चल रेडी होऊ आपण. तर मंडळी आपण चालू जेवायला. अमूने रूम लॉक केलेली आहे आणि याचा कॉरिडॉर बघा केवढा मोठा आहे. मोठा कॉरिडॉर आहे. हा बघा हॉटेल एक नंबर आहे, आवडला. आता ह्याचे आपण जो रूम घेतला आय थिंक सो तो डिलेक्स काय एक्झॅक्टली माहिती नाही मला. आपण असं बुक केला होता. तर मंडळी हे त्यांचं असं रिसेप्शन आहे. आपण इकडून आपण आत आलो होतो. इकडे रिसेप्शन आपण डॉक्युमेंटेशन केलं आणि वरती गेलो. आपला रूम होता फर्स्ट फ्लोअरला. आता आपण पडूया बाहेर. तर आपण तिकडून आलो होतो
आणि आपली स्वप्नसुंदरी हार्ली ही एक नंबर जी चालली आहे 3 दिवस ना, ती इकडे उभी, ही बघा इकडे उभी आहे, एक नंबर. प्रॉब्लेम काही नाही आहे. बरोबर हॉटेलसमोर आपली पार्किंग मिळाली, टेन्शन नाही. त्याला सांगितलं कॅमेरा वगैरे आहेत, तुला कोई बात नाही, बिंदास, कोई टेन्शन म्हटलं. कारण इकडे CCTV कॅमेरा वगैरे आहेत, प्लस वॉचमॅन पण चांगला, टेन्शन नाही. आता आपण चालू आहे जेवायला. आणि आपण जो रूममध्ये राहिलो ना, ते चार्ज होते 2300 पर नाईट विथ ब्रेकफास्ट. ह्यांच्याकडे अजून पण 4 लोकांसाठी रूम आहे, तो काहीतरी 4500 रुपये आहे पर नाईट विथ ब्रेकफास्ट. म्हणजे 4 लोकांना 4500 रुपये आणि 2 लोकांना 2300 विथ टॅक्सेस. आणि रूम्स ॲक्च्युली खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही इकडे असं 1 नाईट स्टे करत असाल ना प्रॉपर, एक हा रूम तुम्ही घेऊ शकता, बिंदासपणे घेऊ शकता. तर ॲम्बियन्स चांगला आहे, लोकांचं इकडे लोक खूप चांगले आहेत, हिंदी वगैरे पण बोलतात, म्हणून बोलतो मला आणि काय नाही. तर हे हॉटेल बाहेरून असं दिसते बघा, हॉटेल रामेश्वरम ग्रँड. आपलं रूम त्या साईडला होतं तिकडे आतमध्ये, आणि इकडे बाहेर कार पार्किंग वगैरे आहे, आणि रेस्टॉरंट आहे इकडे 4 माळ्याला. आता आपण चालू जेवायला. म्हणजे इकडे सुद्धा रूम्स आहेत आणि तिकडे पण रूम्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये, तसं आहे. आता हे रूम कसे माहिती नाही मला, पण चांगले असतीलच. मी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये फ्लॅश करतो मी तुम्हाला. जर हे बुक करायचं असेल नक्की तुम्ही बुक करतात, माझ्याकडून व्हेरीफाईड आहे, बिंदासपणे. आणि नॉट स्पॉन्सर्ड, मला कोणी स्पॉन्सर्ड करत नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण सांगतो बरोबर, आणि काय नाही. फक्त लोकांचे फायदे होते एवढं आपलं ध्येय असतं, येतो असतं, आणि काय नाही. तर आपण आता आलो रेस्टॉरंटमध्ये. एवढं भलं मोठं रेस्टॉरंट आहे. आपण असतो आपलं व्हेज करणार, व्हेज खाऊया आपण. तर इकडे असं बुफे लागतं या साईडला. आला काटा आहे की ना माहिती नाही मला, आला काटा माहिती नाही मला, पण बुफे लागतं. बुफे 315 रुपये पर प्लेट, आणि प्युअर व्हेज असतं इकडे सर्वीकडे. चला आपण जाऊया. आता आम्ही प्लेट घेतलेली आहे, आता मी घेतो. तर इकडे सलाड आहेत, इकडे चपाती आहे. मला पण टोमॅटोच वाढ. तर माझ्या आता एक प्लेट आहे आणि त्याचा कॅमेरा आहे त्यासाठी. दोन भूक लागली मला, माहिती ना, मग दुपार जेवलो नाही आपण. ही भाजी आहे गोबी 65, मग थोडं ते मस्त आहे. भजीवाली आयटम फ्राय. हां म्हणजे चायनीज आयटम आहे गणित. तुला नको आहे, मी खाते फ्लावर. दे मग 2 दे बस. दे बघ. हां सॉरी. मग आपण आहे दाल तडका ह्याच्यामध्ये, मला याच्यामध्ये डाल दे. ही भाजी आहे पनीर बटर मसाला. ओके, पनीर बटर मसाला वाढो. ही नेक्स्ट भाजी आहे आलू मटर. आणि यांच्याकडे आहे हा जिरा राईस, इकडे प्लेन राईस, पापड, कढ, दही, आणि बाकी ते लोणचं वगैरे. घेतो ते आपली प्लेट अशी काय दिसते. आता जेवण होऊया. तर मंडळी, लास्ट शॉट मी पाहिला होता ना, तेव्हा आपण डिनर करत होतो. आपण इकडेच आपण डिनर केलं होतं, बुफे होता. मग त्यानंतर आज वार आहे मंगळवार. तर आपलं सकाळी खूप छान दर्शन झालं श्री रामेश्वर मंदिरचं. त्याचा ब्लॉग ह्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फुल डिटेल मी इन्फो दिलेला आहे. प्लस आता आपण चाललो आहे धनुषकोडी आणि 2-3 प्लेस एक्सप्लोर करायला. त्याचा ब्लॉग येणार आहे, पण त्याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. हा ब्लॉग आहे फक्त आपला हॉटेलचा. तर इकडे आपण दुपारी हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. तर इकडे दुपारी बफे लागत नाही, इकडे दुपारी तुम्ही आला काटे मागू शकतात. आणि ह्यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. तर आपण आज मंगळवार आहे, तर आपण व्हेज खातोय. मागवलं आहे चायनीजमध्ये काय गं, व्हेज मंचुरियन ड्राय, एक स्वीट लॅम सोडा, आणि शेजवान फ्राईड राईस व्हेज. फूडची टेस्ट पण छान आहे, फूडची टेस्ट चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. म्हणून विचार केला आपण दुपार इकडेच जेऊ. रात्री पण आपण इकडे जेवणार आहे. ते रात्रीचं बुफे असतं, तुम्ही बुफे घ्या किंवा आला काठा घ्या, वॉट एव्हर तुम्हाला ते पायपून करू शकता तसं. आणि उद्या आपला चेकआउट आहे. तर उद्या चेकआउटमध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. आपण आज पण केला होता सकाळी 7 वाजता, पण मी दाखवलं नाही आहे. तर उद्या तुम्हाला नक्कीच दाखवेन, आणि ते दाखवेन आणि मग चेकआउट करेन, आणि मग ब्लॉग मी एंड करेन. तर आपला हा व्हेज फ्राईड राईस आहे, आणि हे आपले स्टार्टर मग मागवलं होतं आपण व्हेज मंचुरियन. येस. तर मंडळी, आज तारीख आहे 29 मे. आपला दिवस आहे चेकआउटचा. लास्ट शॉट तुम्ही पाहिला असेल, तो होता आपण करू होतो लंच या हॉटेलमध्ये काहीतरी काल दुपारी. आज आपण चेकआउट आहे, आपला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. तर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय मिळणार हे तुम्हाला दाखवतो. मग आपण रूमवर येऊन आपण ब्लॉग एंड करतो. तर इकडे आपण आलो आहे बुफेसाठी. तर तुम्हाला दाखवतो बुफे काय काय आहे. आमू काय घे प्लेट, घे पाहिजे. इडली आहे, हलवा नाही, पोळा आहे, ब्रेड आहे, मस्का आहे, जॅम आहे,
हे फिक्स असते यांचं. काय नाव काय याचं मला पण माहिती नाही काय आहे. अन्नाला विचारतो मी काय. हां राईस समथिंग काहीतरी आहे. हे सांबार आहे ॲक्च्युली. चटणी आहे आणि शेवी आहे आणि मग मेदूवडा आणि ते काहीतरी काल पण होतं परवा पण होतं आयटम. काय माहीत नाही काय ते. चपातीचं काहीतरी. अन्ना इसको क्या बोलते अन्ना इसको क्या बोलते ये क्या होता है? प्लेन पराठा. अच्छा पराठा है मुँह. ओके पराठा है. ओके ओके. और वो क्या है वो सांबार के बाजू में? पोंगल. पोंगल. ओके पोंगल आहे आणि शिरा आहे आणि चहा कॉफी. तरी आपली प्लेट आता अशी सजलेली आहे. वडा घेतला आहे, डोसा घेतला आहे, ब्रेड बटर घेतलं आहे, हे पराठा आहे, चटणी आहे आणि अमोनी शिरा पण घेतला. ते थोडंफार टेस्ट करणार आहे मी. आणि तुम्हाला सांबार इकडचं आवडणारच नाही. आम्ही दोनदा ट्राय केला होता बाहेर, बिलकुल आवडला नाही. आवडले नसेल त्यांची टेस्ट वेगळी असते, आपली टेस्ट वेगळी असते. तसा त्यातला प्रकार आहे. आपला जो सांबार मिळतो ना मुंबईमध्ये शॉपमध्ये आपल्याला त्या टेस्टची सवय असते म्हणून ही टेस्ट आपल्याला आवडत नाही. पण इकडची लोक जे आहेत त्यांना ही टेस्ट गॅरंटी आवडेल तसं आहे. म्हणून चटणी एक नंबर. एक म्हणजे एकच नंबर चटणी. खूप भारी चटणी आहे. आपण खाऊया आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट रूममध्ये. तर मंडळी आपण नाश्ता पाणी करून आपला हॉटेलमध्ये म्हणजे आपला स्टेकडे आलेलो आहोत, रूममध्ये आलेलो आहोत. एक नंबर नाश्ता होता. मेंदू वडा म्हणा, चटणी म्हणा, सांबार आम्हाला पसंत सांबार आवडत नाही मग इकडचा तरी आपल्या मुंबईचा एक नंबर असतो. चटणी एक नंबर होती. मग त्याच्यानंतर आपलं बाकीचं डोसा म्हणा, स्वीट म्हणा, चहा म्हणा, कॉफी म्हणा सुंदर होतं. तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन जर तुम्ही फॅमिलीबरोबर येत असाल, फ्रेंड्सबरोबर येत असाल, बायकोबरोबर येत असाल तर तुम्ही हा वाला हॉटेल रामेश्वरम ग्रँड घेऊ शकतात. मंदिर हार्डली काय 10 मिनटं आहे फ्रॉम बाय रिक्षा म्हणा किंवा गाडी म्हणा वॉटेवर. आणि इकडचा स्टे खूप छान आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे. बुफे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिळतो. ब्रेकफास्ट दाखवलेला आहे. आम्ही काय विचार करतो ब्रेकफास्ट आम्ही काय विचार केला ब्रेकफास्ट हॅवी करू जेणेकरून लंच आपण थोडं स्किप तरी करू किंवा थोडं पुढे करू असा विचार चाललो आहे. म्हणून मस्तपैकी आपण हॅवी लंच केलेलं आहे. आणि इकडचं रूममध्ये AC आहे, मस्त मोठं TV आहे, क्लीन वॉशरूम आहे, क्लीन रूमचं स्टोरेजसाठी खूप जागा आहे, सोफा आहे बसायला. मग त्यानंतर आतमध्ये शॅम्पू मिळतो, सोप मिळतं, टॉवेल मिळतं, 1 लिटरची पाण्याची बॉटल मिळते. पार्किंग मस्त आहे, पार्किंग एकदम सेफ आहे. खूप काही गोष्टी इकडे मिळतात. फक्त 2300 रुपयामध्ये फॉर कपल म्हणजे पर पर्सन पडलं काहीतरी अराउंड 1100-1200 म्हणू शकतात विथ टॅक्सेस. प्लस इकडं स्टाफ आहे तो पण चांगला कोऑपरेटिव्ह आहे आणि ते हिंदी वगैरे बोलतात. असं काही इश्यू येत नाही इकडे हॉटेलमध्ये तरी. आणि बुफेमध्ये फक्त व्हेज जेवण असतं. जर तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहे, पण ते आला का टाईम घ्यायला का तसं ते. चला मग मंडळी फायनली आपण आता निघू जायला टुवर्ड्स आपला परतीच्या प्रवासाला. ते व्लॉग तुम्ही पुढे पाहायला मिळतील. लाईक त्याच्यानंतर रामेश्वरमचा ब्लॉग येईल, मग त्याच्यानंतर आपला प्लेसेस टू विजिट इन रामेश्वरम येईल आणि मग त्याच्यानंतर रामेश्वरम टू वॉटएव्हर मदुराई करणार आहे आपण की केरला वॉटएव्हर जे काय ते तुम्ही पुढे पाहायला मिळणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो खुश राहा आणि हसत राहा. आणि आमो ऑल ओके ऑल सेट. चला बाय बाय.